नमस्कार, मी यामिनी महामुणकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण शेअर बाजाराविषयी विशेष चर्चासत्र या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या विषयातील तज्ञ शशांक रावले. शशांक रावले सरांचं मी या शो मध्ये स्वागत करते. सर, तुमचं खूप खूप स्वागत. तर आतापर्यंत या शो मधून आपण शशांक रावले सरांकडून शेअर बाजारातील गुंतवणूक आणि ट्रेडिंग याविषयी माहिती जाणून घेतली. तर आजच्या भागातही आपण अधिक आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मी सरांचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. शशांक रावले हे महाराष्ट्रामध्ये सर्वात यशस्वी शेअर ट्रेडर, इन्व्हेस्टर आणि सल्लागार आहेत. सरांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. यात विशेषतः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून बेस्ट टेक्निकल अनालिसिस अँड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा पुरस्कार त्यांना मिळालाय. त्याचबरोबर अभिनेता सोनू सूद आणि विद्युत जामवाल यांच्यातर्फे देखील सरांना मोठे पुरस्कार मिळालेत. त्याचबरोबर फोर्ब्सने देखील शशांक रावले सरांच्या कामाची दखल घेतली आहे आणि त्यांचं 700 वर्डचं आर्टिकल त्यांनी प्रसारित केलंय. तर आता वळूयात पुढच्या चर्चेकडे. सर, माझा पहिला प्रश्न हाच आहे की शेअर मार्केट म्हणजे काय हे थोडक्यात सर्वांना माहिती आहे की ह्याच्यामध्ये पैशाची गुंतवणूक केली जाते. तरी देखील अजून अशी काही माणसं आहेत की त्यांना अद्याप माहीत नाहीये याबाबत. तर काय सांगाल नक्की शेअर मार्केट म्हणजे काय? येस, शेअर मार्केटमध्ये आपल्या मेनली दोन गोष्टी असतात. पहिलं म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंग असतं आणि दुसरं एक असतं गुंतवणूक. तर पहिलं आपण थोडक्यात ट्रेडिंग म्हणजे काय आपण मॅडम समजून घ्या थोडक्यात. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे आपल्या लक्षात शेअर मार्केटची रोजची उलाढाल होते, रोजची जी मागणी मुवमेंट होते त्याला बोलला जातं शेअर मार्केट ट्रेडिंग. ओके, ज्यामध्ये 3 प्रकार असतात. एक असतं इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे म्हणजे तुम्ही आजच्या शेअर्स खरेदी करा, तुम्ही आजच्याच ते शेअर्स विकतात, त्याला बोलला जातं इंट्राडे ट्रेडिंग, म्हणजे एका दिवसात होणारं ट्रेडिंग. ओके, इन अ सिंगल डे. आणि दुसरा जो प्रकार असतो तो असतो पोझिशनल ट्रेडिंग. म्हणजे तुम्ही आज शेअर्स खरेदी करता आणि तुम्ही पोझिशन घेऊन बसता आणि तुम्ही ते शेअर्स 1-2 दिवसात ते तुम्ही विकून टाकता. तर दर 1 ते 2 दिवसात होणार ट्रेडिंग इज पोझिशनल ट्रेडिंग. अँड लेट मी टेल फ्रेंड्स, वी आर द मास्टर्स इनटू इंट्राडे अँड पोझिशनल ट्रेडिंग. माझा जो हिट रेशिओ आहे, सक्सेस रेशिओ जो आहे तो 10 पैकी कमीत कमी 9 ट्रेड आमचे बरोबर जातात. त्यामुळे लोकांना भरपूर चांगल्या रीतीने फायदा हा होत असतो. तर आणि ट्रेडिंग करून भरपूर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. कमीत कमी वेळेत तुम्ही जास्त पैसा कमवू शकता. त्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. हे झालं थोडक्यात ट्रेडिंग बद्दल. आणि गुंतवणूक म्हणजे काय तर लक्षात घ्या, आता गुंतवणूकमध्ये 2 प्रकार असतात. एक असतं शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण बोलतो अल्पकालीन गुंतवणूक, आणि दुसरं असतं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण बोलतो दीर्घकालीन गुंतवणूक. आता लक्षात प्रश्न, अल्पकालीन म्हणजे तुम्ही जर एका वर्षाच्या खाली 2 महिने, 5 महिने, 6 महिने, 11 महिने, 12 महिने, एका वर्षाखाली तुमच्या जेवढ्या पण गुंतवणुका असतील त्याला बोलला जातं शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स. आणि अबाव 1 इयर, एका वर्षाच्या वर तुमच्या जेवढ्या पण गुंतवणुका असतील मध्ये 2, 5, 10 वर्ष, 20 वर्ष, तुम्ही तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी पण तुम्ही ते शेअर्स ठेवू शकता. त्यासाठी कोणतीही टाइम व्हॅलिडिटीवर काही नाहीये. तुम्ही किती वर्ष तुम्ही ते शेअर्स ठेवू शकता आणि त्याला बोलला तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स. आणि प्रश्न लक्षात घ्या मॅडम, मी लोकांना शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायला मी बिलकुल अलाव करत नाही. मी लोकांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायला फक्त अलाव करतो. हे असं का, ते सगळं तुम्हाला आमचे जे कोर्सेस आहेत ज्यावर तुम्हाला स्क्रीनवर माहिती मिळत असेल त्यावर तुम्हाला पूर्णतः माहिती दिली जाते. कारण आज होतं असं, लोकांना मान्य आहे, लक्षात घ्या, आज भरपूर चांगला पैसा आहे मार्केटमध्ये, पण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ह्याचं तुम्हाला योग्य ज्ञान असेल तरच तुम्ही भरपूर चांगला पैसा मार्केटमध्ये कमवू हे शकता. जे तुम्हाला आमच्या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट हा मिळून जाईल. नक्कीच सर. सर, सर्वसामान्य माणसाला स्वतःचा व्यवसाय, धंदा, नोकरी हे सर्व सांभाळून याच्यामध्ये कशी काय गुंतवणूक करू शकतो, काय सांगाल? येस, नक्कीच. आता जसं मॅडमने बोललं सर्वसामान्य माणसं, आज मॅडम सर्वसामान्य माणसांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे वेळ. बरोबर. माझ्याकडे सगळ्यांना इच्छा असते की मला ट्रेडिंग करायची, मला गुंतवणूक करायची, एक्स्ट्रा इन्कम कमवायचं आहे, पण माझ्याकडे वेळ नाही आहे. मी नोकरी करतो, व्यवसाय करतो, किंवा मी कॉलेज स्टुडंट आहे, किंवा हाऊसवाईफ जरी असतील तरी पण आज लोकांकडे वेळेचा भरपूर प्रॉब्लेम आहे. हे सगळं लक्षात ठेवून आज लक्षात घ्या, आम्ही आमचे जे सेशन्स बनवलेले आहेत, कोर्सेस जे बनवलेले आहेत, लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी वेळेत तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. मला सांगायला मॅडम की माझी एक स्पेशालिटी आहे की मी 10 मिनिटांमध्ये मी 150 कंपनी 150 कंपनीजचा मी अनालिसिस करू शकतो. अँड इट्स अ व्हेरी बिग थिंग. प्रश्न लक्षात घ्या, का माहिती आहे, कारण भारतातले जेवढे पण मोठे मोठे कोणी अनालिस्ट असतील ना, त्यांना जर तुम्ही 10 मिनिटं दिली तर ते जास्तीत जास्त 2 किंवा 3 शेअर्सचं अनालिसिस करू शकतात. म्हणजे त्यांना जर तुम्ही बोलला की 150 कंपन्यांचं अनालिसिस करा तर ते कमीत कमी 10-12 तास त्या गोष्टीला लावतील. पण तेच जर मी 10 मिनिटात करू शकतो तर आपला भरपूर वेळ वाचतो आणि टाइम इज इक्वल टू मनी. तर तुम्ही तुमच्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्वर्ट करू शकता आणि तुमचा नोकरी व्यवसाय सगळं सांभाळून आज जे मी करतो ते सगळं तुम्हाला मी शिकवतो देखील माझ्या कोर्सेसच्या माध्यमातून. सो तुम्ही कमीत कमी वेळेत म्हणजे आज तुम्ही नोकरी व्यवसाय सगळं सांभाळून तुम्ही चांगला पैसा मार्केटमधून कमवू शकता. मोबाईल, कम्प्युटर कुठेही आपण ट्रेडिंग करू शकतो. आज आम्ही कम्प्युटरवरती आणि येऊन मोबाईलवरती आम्ही चांगले सॉफ्टवेअर्स डेव्हलप केलेले आहेत जे की फ्री आम्ही लोकांना देतो आणि त्याचं पूर्ण नॉलेज पण त्या आम्ही कोर्सच्या माध्यमातून देतो की तुम्ही कुठेही बसून तुम्ही त्या सॉफ्टवेअर्स थ्रू तुम्ही ट्रेडिंग करून चांगला पैसा कमवू शकता. एक कमी शिक्षित व्यक्ती देखील इझिली त्यामध्ये काम करू शकते आणि लक्षात घ्या तुम्हाला त्यातनं भरपूर चांगला बेनिफिट होतो. आज मॅडम होतं असं की आज ऑफिसमध्ये कुठेही असाल तुम्ही, आपण एकदा मोबाईल काढला की फेसबुक, व्हॉट्सअपवरती आपले 10, 15, 20 मिनिटं असंच निघून जातात, राईट. आणि त्यामध्ये आपण आपल्या त्यामध्ये काही फायदा
फायदा मिळत नाही, राईट. आणि जे ओनर आहेत फेसबुक व्हॉट्सअपचे, मार्क झुकरबर्ग, त्यांना पैसा मिळतो पण आपल्याला काही मिळत नाही. पण तोच जर वेळ तुम्ही ट्रेडिंग करण्यामध्ये घालवला तर तुम्ही तुमच्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्व्हर्टही करू शकता. जसं मी स्वतः कधीच तुम्हाला फेसबुक व्हॉट्सअपवर कधीच दिसणार नाही, कारण मला माहिती आहे टाइम इज इक्वल टू मनी. त्यावेळी मी ट्रेडिंग करतो आणि त्यातनं चांगला पैसा हा मी बनवतो. ते तुम्ही देखील त्या माध्यमातून तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे आम्ही हे सगळे सेशनचे डिझाईन केलेले आहेत. नक्कीच सर. तर प्रेक्षक हो, सरांनी आतापर्यंत अनेक जणांना मार्गदर्शन केले, त्यातील एखादी यशस्वी आपण प्रतिक्रिया आता ऐकूयात. शशांक रावले सर यांच्याकडून शेअर मार्केटचे ट्रेनिंग घेतलं आणि त्यांचे ऑफलाईन कोर्स जॉईन करून मला आज माझ्या जीवनामध्ये भरपूर फायदा होत आहे. जर लॉकडाऊनमध्ये आमचे सगळे इन्कम सोर्स बंद असताना या शेअरच्या माध्यमातून आमचं घर चालत होतं आणि आम्ही ट्रेडिंगद्वारे आम्ही पैसा कमवून आम्ही घर चालवत होतो. तसं तुम्ही फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी तुमचा संपूर्ण शेअर ट्रेनिंगचा कोर्स खास सवलती दरामध्ये देतात, त्याबद्दल सांगा. येस, नक्कीच. आता ती सवलत किती आहे काय ते सांगण्याआधी नेमकं आम्ही या कोर्सेसमध्ये तुम्हाला शिकवतो काय, त्यामुळे तुम्हाला नेमकं मिळणार काय हे आधी आपण थोडक्यात मॅडम समजून घेऊया. हे जे आमचे कोर्स आहे प्रेक्षकांनो, जे तुम्हाला शेअर मार्केट पूर्ण शिकवतात, हे पहिलं म्हणजे हे आम्ही रेकॉर्डेड कोर्सेस हे आम्ही बनवलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला शून्यपासून सगळ्या गोष्टींचं प्रॉपर ज्ञान मिळतं. जर तुम्हाला शेअर मार्केटचा एस पण माहीत नसेल, तुम्हाला काही चिंता करायची प्रेक्षकांनो गरज नाही आहे. तुम्हाला शून्यपासून सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे दिलं जातं आणि ते मी एवढ्या सोप्या भाषेत बनवलेले आहेत की जर मी एक जरी नवीन शब्द त्यामध्ये वापरला असेल त्याचं तुम्हाला पूर्ण मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम सोपं होतं ते समजायला. प्रॉपर आपल्या मराठी भाषेमध्ये सगळे ते कोर्सेस आहेत. आणि लक्षात घ्या की तुम्ही भले कमी शिक्षित असाल किंवा जास्त शिक्षित असाल, काही फरक पडत नाही. तुम्हाला ते कोर्सेस सगळ्यांना प्रॉपरली कळतील. आज आमच्याकडे एकदम गावाखेड्यातली कमी शिक्षित लोक देखील आज चांगले ट्रेडर इन्व्हेस्टर आमच्या माध्यमात झालेले आहेत. तर तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता. आणि रेकॉर्डेड कोर्सेस असल्यामुळे फायदा असा होतो की तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे कोर्सेस अटेंड करू शकता. तुम्हाला शनिवार रविवार वेळ आहे, दुपारी संध्याकाळी रात्री जेव्हा पण वेळ असेल तेव्हा तुम्ही ते कोर्सेस अटेंड करून तुम्ही चांगले ट्रेडर बनू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्वर्ट हे करू शकता. आणि लक्षात घ्या त्याचबरोबर इव्हन अजून एक गोष्ट सांगतो की तुम्हाला माझे लाईव्ह सेशन देखील अटेंड करता येतील, जेव्हा तुम्ही लाईव्हमध्ये मी तुम्हाला शिकवतो आणि तुमचे क्वेरीज हे सॉल्व्ह करतो. आता ते कसं काय करू शकता त्याची माहिती तुम्हाला आमच्या स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल. आमच्या टीमला तुम्ही मिस कॉल द्या, ते तुम्हाला कॉल बॅक करतील, राईट. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती आमची टीम देईल. आणि लक्षात घ्या हे एकदा तुम्ही हे आमचे कोर्सेस केले की तुम्हाला पुढे कुठलेही कसलेही कोर्सेस वगैरे काही करायची गरज नाही आहे, कुठलेही पुस्तक वाचायची गरज नाही आहे, यूट्यूबवर व्हिडिओ बघायची गरज नाही. मी जेवढं बोलीन त्या कोर्सेसमध्ये तेवढंच तुम्हाला करायचं आहे, ना त्याहून कमी ना त्याहून जास्ती करायचं आहे. आणि शॉर्टली तुम्हाला भरपूर चांगलं त्यातनं बेनिफिट मिळेल, कारण आज हजारो लोक आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या फ्रेंड्स ज्यांनी आज हे कोर्सेस करून त्याचा भरपूर फायदा उचललेला आहे. तर तुम्हाला तर नक्कीच यातनं फायदा हा मिळेल. आणि त्यामधून अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मला मॅडम सांगायची आहे. ह्याची जी फीज आहे ती नॉर्मल जी आमची फीज आहे ती आहे 17,800, 17,800 आमची फीज आहे. आज अनेक लोक त्या फीजमध्ये पण अटेंड करतात कोर्सेस, तरी पण भरपूर लोक बोलतात की आम्हाला यातनं भरपूर म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आम्हाला मिळाला. पण आज स्पेशली आपल्या न्यूज 18 लोकमतच्या आणि आपल्या श्रीमंतीची गुरुकिल्लीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही आज हे विशेष सवलती दरामध्ये केलेला आहे. ते म्हणजे 2,400 रुपयामध्ये तुम्हाला हा पूर्ण कोर्स हा मिळून जातो. जवळपास 45 तासाचा हा कोर्स आहे. ओके, तो तुम्हाला पूर्ण कोर्स हा तुम्हाला 2,400 रुपयात मिळतो, इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. ओके, आणि हे फक्त आजच्या पुरती आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये एनरोलमेंट करू शकता. तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल, त्याच्यावर तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे. जर तुम्हाला क्वेरी असेल तुम्ही मिस कॉल देऊ शकता, आमची टीम तुम्हाला कॉल बॅक करेल. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला कॉल बॅक टीमकडे येऊन जाईल आणि तुमची क्वेरीज सॉल्व्ह करतील आणि तुम्ही अटेंड करू शकता. आणि जर तुम्हाला स्क्रीनवर आमचे डिटेल्स मिळत असतील त्या हिशोबाने तुम्ही इव्हन त्या कोर्सेसला एनरोलमेंट देखील करू शकता. अशा प्रेक्षकांनो अजून एक मला सांगायला आवडेल की आता हे जे कोर्स आम्ही 2,400 मध्ये आम्ही का देतो त्याचं कारण असं आहे मॅडम की आपले लोकमतचे अनेक मला प्रेक्षक बोलले की सर आपल्या ट्रेनिंगमधनं भरपूर चांगला फायदा होतो, भरपूर आम्ही लोकांकडून ऐकलं पण आहे, पण जर हे अफोर्डेबल म्हणजे सवलती दरामध्ये मिळालं तर आम्हाला देखील ते फायदेशीर असेल असं अनेक लोक बोलले. तर म्हटलं आपण काय करू शकतो आपल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी. तर म्हटलं सर आपण एक काम करूया, आज लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आपण हे विशेष सवलती दरामध्ये हे देऊया. आम्हाला मॅनेज करणं डिफिकल्ट जातं, पण नक्कीच लोकांना पण चांगला बेनिफिट झाला पाहिजे म्हणून आम्ही हे केलेलं आहे. तर नक्कीच फायदा घेऊ शकता. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट प्रेक्षकांना लक्षात घ्या, हे जे तुम्ही जी काय फीज पे करत आहात ही पूर्णतः मॅडम रिफंडेबल फी आहे. जर तुम्हाला हे टेक्निक शिकल्यानंतर जर तुम्हाला वाटलं हे टेक्निक्स काम करत नाही, ह्यातनं प्रॉफिट होत नाही, फायदा होत नाही, तर 15 दिवसाच्या आत तुम्ही इन्फॉर्म करू शकता, तुम्हाला पूर्णतः फीज ही रिफंड दिली जाईल. एवढा स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे. आज लक्षात घ्या प्रेक्षकांनो, आज मी माझ्या करिअरची सुरुवात प्रेक्षकांनो आजपासून 13 वर्षापूर्वी 5,000 पासून मी फक्त ट्रेडिंगला सुरुवात केली होती. आज सगळ्यांना माहिती आहे माझं करोडोमध्ये प्रोफाईल आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात मी कॉन्ट्रीब्युशन केलेले आहे, हजारो लोकांना मी ट्रेडर इन्व्हेस्टर बनवलेला आहे. तर एवढ्या वर्षात एवढा नक्कीच कॉन्फिडन्स तर नक्कीच येऊ शकतो. तर तुम्हाला पूर्णतः व्हॅल्यू फॉर मनी
आणि हे मिळतं, त्यामुळे तुम्हाला काही चिंता करायची गरज नाहीये. नक्कीच सर, खूप चांगली एक संधी तुम्ही देताय. तर प्रेक्षक हो, आज आपल्याला शशांक रावले सरांनी त्यांचा 17,800 रुपयांचा कोर्स अवघ्या 2400 रुपयामध्ये तुम्हाला दिलेला आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर सरांची टीम तुमच्यापर्यंत पोहोचून संपर्क करेल. आणि आणखी एक सवलत याच्यामध्ये सर अशी देत आहेत की समजा सर जे काही टेक्निक्स तुम्हाला शिकवतील त्यांचा समजा तुम्हाला फायदा झाला नाही, त्याचा उपयोग तुम्हाला पडला नाही, तर ही संपूर्ण फी तुम्हाला रिफंडेबल होणार आहे. त्यामुळे ही संधी खूप चांगली आहे. त्यामुळे संधीचं लवकरात लवकर सोनं करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर तुम्ही मिस कॉल द्या. तर वळूयात आता पुढच्या चर्चेकडे. सर, शेअर मार्केटमध्ये अनालिसिस म्हणून एक टर्म आहे, तर त्यातील फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय आहे, काय सांगाल? येस, फंडामेंटल अनालिसिस म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या कंपनीचा आपण जेव्हा फंडामेंटल अनालिसिस करतो म्हणजे आपण त्या पूर्ण कंपनीची आपण माहिती घेतो. तर लक्षात मॅडम, फंडामेंटल अनालिसिसमध्ये 2 प्रकारचे फंडामेंटल अनालिसिस असतात. एक असतं शॉर्ट टर्म फंडामेंटल अनालिसिस आणि दुसरं असं लॉंग टर्म फंडामेंटल अनालिसिस. पहिलं म्हणजे आपण लॉंग टर्म फंडामेंटल समजा. लॉंग टर्म म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा दीर्घकालीन गुंतवणूक करता त्यावेळी तुम्ही ते लॉंग टर्म फंडामेंटल अनालिसिस करता. म्हणजे तुम्ही त्यामध्ये काय बघता, तर कंपनीचा प्रिव्हियस रेकॉर्ड बघता, कंपनीचे फ्युचर प्रोजेक्ट्स काय ते बघता, कंपनीचं गुडविल किती आहे मार्केटमध्ये हे बघता, कंपनीकडे ॲसेट्स किती आहेत, कंपनी लायबिलिटीज किती आहेत, कंपनी लोन्स किती आहेत हे बघता, कंपनीचे फ्युचर प्लॅन काय आहेत बघता, कंपनीचे काय केसेस वगैरे ते नाहीत ना हे बघता. त्यानंतर ओव्हरऑल त्यांनी कंपनी डिव्हिडंड बोनसेस वगैरे किती दिलेले आहेत, ओव्हरऑल एवढ्या वर्षात परफॉर्मन्स कसं केलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघता. आता ही सगळी माहिती घेण्यामागचं आपल्याकडे साधन काय असतं, तर आपल्याकडे ते असतं अॅन्युअल रिपोर्ट अँड बॅलन्स शीट. अॅन्युअल रिपोर्टमध्ये कंपनीचा पूर्ण व्यवसाय लिहिलेला असतो आणि बॅलन्स शीटमध्ये कंपनीच्या पैशाची पूर्ण उलाढाल ही लिहिलेली असते. पण लक्षात प्रेक्षकांनो, हे जे अॅन्युअल रिपोर्ट आणि बॅलन्स शीट तुम्ही जर पहिले तर वाचायला जर गेला तर तुम्हाला भरपूर टाइम लागेल. म्हणजे जेवढा तुम्ही शाळा कॉलेजमध्ये पण जेवढा अभ्यास नसेल केला त्याहून जास्त तुम्हाला हे बॅलन्स शीट वाचताना अभ्यास करावा लागेल. पण हे करून पण तुम्हाला फायदा होणार नाही, कारण हे अॅन्युअल रिपोर्ट आणि बॅलन्स शीट हे दोन्ही गोष्टी मॅन्युप्युलेटेड असतात. ओके, त्यामुळे तुमचा वेळ जाईल पण पैसा काय मिळणार नाही. ओके, जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर. पण तेच जर मी गुंतवणूक करतोय ना, आज प्रेक्षकांना लक्षात घ्या, मी जवळपास काही तासांमध्ये मी जवळपास 500 कंपन्यांचा मी अनालिसिस केला आणि त्यातनं मी जवळपास 13 कंपन्या गुंतवणुका केलेल्या आहेत आणि जे आम्हाला भरपूर चांगले रिटर्न्स हे देत आहेत. त्याची माहिती पण तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर तुम्ही मिस कॉल द्या, आमची टीम तुम्हाला त्याची माहिती देईल. तुम्ही पण गुंतवणुका करू शकता. जर मी हे फंडामेंटल जर करत बसलो असतो तर मला 4 वर्ष लागली असती त्या 600 आणि 500 कंपन्यांचं अनालिसिस करायला. सो त्यामुळे म्हणून नुसतं ज्ञान घेणं प्रेक्षकांना इम्पॉर्टंट नाहीये, तर योग्य दिशेने ज्ञान घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला आमच्या कोर्सेसच्या माध्यमातून हे योग्यरित्या दिलं हे जातं. हो, नक्कीच सर. तर प्रेक्षक, आपण शशांक रावले सरांकडून शेअर मार्केट विषयी आणखी माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण शेअर मार्केट विषयी विशेष चर्चासत्र या विषयावर शशांक रावले सरांकडून मार्गदर्शन करून घेतोय. पण ब्रेकला जाण्यापूर्वी सरांनी खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सवलती दरात शेअर मार्केटचा त्यांचा संपूर्ण कोर्स दिलेला होता. 17,800 रुपयांचा कोर्स अवघ्या 2400 रुपयामध्ये त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर मिस कॉल द्यावा लागेल. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही तुम्हाला मिस कॉल द्यावा लागणार आहे. तसंच आणखी एक सरांनी सवलत दिलेली आहे तुमच्यासाठी की सर ज्या काही टेक्निक्स तुम्हाला या शेअर मार्केटच्या कोर्समध्ये शिकवतील त्या तुम्हाला समजा उपयोगी पडल्या नाहीत तर या संपूर्ण शेअर मार्केटच्या कोर्समध्ये तुम्ही जे काही फी भराल त्या फी तुम्हाला रिटर्न केल्या जाणार आहेत. तर नक्कीच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर तुम्ही मिस कॉल देऊन या संधीचं सोनं करा. तर आता वळूयात पुढच्या चर्चेकडे. पण त्याआधी सरांनी आणखी काही प्रेक्षकांना, आपल्यासारख्याच प्रेक्षकांना शेअर मार्केट विषयी काही मार्गदर्शन केलेलं होतं. त्यातील काही यशस्वी असे शेअर मार्केट गुंतवणूकदार आहेत, त्यांची एखादी प्रतिक्रिया आता ऐकूयात. हेलो, मेरा नाम रियाज मुजावर है और मैं पुणे से हूँ. तो मैंने लास्ट ईयर 2021 में फरवरी में शशांक रावले का ट्रेडिंग के क्लासेस लगाए थे. तो वहाँ से मुझे काफ़ी नॉलेज मिला, काफ़ी टेक्निक्स सीखने मिली. तो मुझे ट्रेडिंग में अच्छा खासा प्रॉफिट होने लगा. तो स्टार्टिंग में मैंने पेपर ट्रेडिंग किया था और बाद में एक्चुअल ट्रेडिंग किया उनके स्पीड प्रो ऐप यूज़ करके, जो कि एंजल ब्रोकिंग का है. और उसमें मुझे डेली 500-1000 ऐसे मिल रहे थे. और बाद में मैंने ट्रेडिंग से मतलब ध्यान हटाकर इन्वेस्टिंग पे फोकस किया और इन्वेस्टिंग से अच्छा खासा प्रॉफिट मिल रहा है. तो फिर अभी करंटली मैंने 1 साल में पोर्टफोलियो का साइज 5 लाख अराउंड 5 लाख किया है और आगे जाके और भी बढ़ाऊंगा. तो ये सब कॉन्फिडेंस मुझे शशांक रावले के टेक्निक्स की वजह से और उनके टीचिंग की वजह से, उन्होंने जो नॉलेज दिया है उसकी वजह से मिला है. थँक यू. नमस्ते, मी संजय गवळी भोसरी पुणे येथून बोलत आहे.
मी श्री शशांक रावळे सर यांचे शेअर मार्केटिंग बाबतचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतलेले असून सद्यस्थितीत मला शेअर ट्रेडिंग करत असताना त्याचा खूपच फायदा झालेला आहे. ट्रेडिंग करत असताना शेअरचे अनालिसिस कसे करावे याबाबतचे प्रशिक्षण खूप सोप्या पद्धतीने त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षणामधून आम्हाला दिलेले आहे. याबद्दल मी सरांचा खूप आभारी आहे. सरांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. नक्कीच सर, खूप जणांना याचा फायदा झालेला आहे. खूप अशी चांगली तुम्ही टेक्निक्स शिकवताय हे नक्कीच आहे, ह्याच्यातून कळून येते. तसं तुम्ही ब्रेकला जाण्यापूर्वी लॉंग टर्म टेक्निकल फंडामेंटल टेक्निकल विषयी सांगितलं, तर आता शॉर्ट टर्म विषयी सांगा. येस, आपण ब्रेकला आपण लॉंग टर्म फंडामेंटल अनालिसिस काय असते समजून घेतलं. आता आपण समजूया शॉर्ट टर्म फंडामेंटल अनालिसिस म्हणजे नेमकं काय. शॉर्ट टर्म म्हणजे म्हणजे 1-2-3 दिवसात 5-6 दिवसामध्ये काय घडामोडी घडतात मार्केटमध्ये, त्याला बोललं जातं शॉर्ट टर्म फंडामेंटल अनालिसिस. आता जेव्हा तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये फंडामेंटल अनालिसिस करता त्यावेळी काय आपण अॅन्युअल रिपोर्ट बॅलन्स शीट आपण वाचत बसू शकत नाही, राईट. त्याला वाचायलाच भरपूर वेळ लागेल. तर शॉर्ट टर्म मध्ये काय कराल तर भरपूर लोक न्यूज बघतात. राईट, न्यूज म्हणजे जे मार्केट रिलेटेड आपल्या ह्या म्हणजे नॉर्मल न्यूज नाही तर शेअर मार्केट रिलेटेड न्यूज आहेत. म्हणजे कंपन्यांच्या ज्या बातम्या आहेत की बाबा कुठल्या कंपनीला फायदा आला, कोणत्या कंपनीला नुकसान झालं, कोणत्या कंपनीला समजा चांगलं प्रोजेक्ट मिळालं असेल, त्यांच्या ऑर्डर बुक्समध्ये जर ऑर्डर्स वाढले असतील तर त्यांचे लोक म्हणतात शेअर्सचा भाव वाढतो, किंवा जर कंपनीने गडबड केली असेल तर शेअर्सचा भाव डाऊन होतो. पण लक्षात घ्या प्रेक्षकांनो, आज जर तुम्ही न्यूजच्या भरोश्यावर जर तुम्ही ट्रेडिंग करायला गेला तर तुम्हाला नक्कीच प्रॉफिट होणार नाही. बिकॉज न्यूज विल ऑलवेज मेक यू कन्फ्यूज. न्यूज मार्केटमध्ये यायच्या आधीच तो शेअर फिरलेला असतो, त्यामुळे सामान्य लोकांना त्याचा फायदा घेता येत नाही. जर एवढं जर सोपं असतं की न्यूज बघून जर ट्रेडिंग करता आली असते तर मग काय विचारच नको, राईट. तर तसं नाही आहे, म्हणून न्यूजच्या भरोश्यावर आपण ट्रेडिंग करू शकत नाही. तर त्यामुळे ओव्हरऑल जर बोलायला गेलं तर फंडामेंटल अनालिसिस मध्ये शॉर्ट टर्म असो किंवा लॉंग टर्म असो, फंडामेंटल अनालिसिस करून आपण नक्कीच पैसा हे कमवणं, हे माझं वैयक्तिक मत आहे की पैसा कमवणं मुश्किल आहे. हा लक्ष प्रेक्षकांनो, आज मार्केटमध्ये कुठल्याही शेअरची बातमी यायच्या आधीच आम्ही माझ्या टेक्निक्सच्या माध्यमातून मी लोकांना सांगतो की हा शेअर वर जाईल की खाली जाईल, कारण हे टेक्निकली हे ऑलरेडी आम्हाला दिसलेलं असतं. आणि त्यानंतर मार्केटमध्ये न्यूज येते, त्याआधीच आम्ही पैसे कमवून मोकळे झालेलो असतो. आणि हेच ज्ञान हे तुम्हाला मिळेल, म्हणून तुम्ही न्यूज बघायची गरज नाहीये. ती न्यूज मार्केटमध्ये येऊन त्याला बोलतात डिस्काउंट होईल न्यूज, राईट. ती मार्केटमध्ये यायच्या आधीच तुम्ही त्यामध्ये पैसे कमवून मोकळे झालेले असाल आणि तुम्ही ते प्रॉफिट घेऊन तुम्ही घरी गेलेले असाल. हे असे आपण हे टेक्निक्स बनवले आहेत जे की आपण टेक्निक अनालिसिसच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण साध्य करतो. नक्कीच सर, जसं की तुम्ही सांगितलं की फंडामेंटल अनालिसिस मध्ये शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म टेक्निक्स आहेत, त्याचप्रमाणे टेक्निकल अनालिसिस म्हणून पण एक कन्सेप्ट आहे, तर त्याविषयी काय सांगाल. येस, जसं आता मी म्हटलं फंडामेंटल अनालिसिस काम करत नाही, तुम्ही टेक्निकल अनालिसिस करू शकता. आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय हे सांगण्याआधी आज प्रेक्षकांना मॅडम टेक्निकल अनालिसिस भरपूर शब्द हा डिफिकल्ट वाटत असेल, बट इट्स व्हेरी इझी टू. कोणी आरामात करू शकता. माझ्याकडे जसं मी म्हटलं गावाखेड्यातली 2री-3री फेल माणसं आहेत जे आज टेक्निकल अनालिसिस करून भरपूर चांगला पैसा आहे कमवत आहेत. जेवढं तुम्ही आयुष्यभर एज्युकेशन घेऊन नोकरी व्यवसाय करून पण जेवढे कमवू शकत नाही त्याहून जास्त तुम्ही टेक्निकल अनालिसिस करून पैसे कमवू शकता. जसं मी शून्यातनं म्हणजे 5,000 पासून ट्रेडिंग करून आज मी करोडोमध्ये आहे, तसं तुम्ही देखील होऊ शकता. आज माझ्यामुळे भरपूर लोक हे करत आहेत. सर टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय आपण थोडक्यात समजूया. टेक्निकल अनालिसिस म्हणजे एखाद्या कंपनीचा चार्टचा स्टडी करणं, त्याला बोललं तर टेक्निकल अनालिसिस. म्हणजे तुम्ही त्या कंपनीचं काय बघाल की बाबा त्या कंपनीची डिमांड किती आहे, सप्लाय किती आहे, त्यानंतर कंपनी म्हणजे त्या पर्टिक्युलर शेअरचा ट्रेंड अप आहे की डाऊन आहे, त्या पर्टिक्युलर शेअरची मुवमेंट कशी आहे, त्यानंतर मग शेअरमध्ये बाईंगचं प्रेशर आहे की सेलिंगचं प्रेशर आहे, अशा गोष्टी आपण बघतो. आता तुम्हाला ऐकायला हे डिफिकल्ट वाटेल कारण आज आपण हे पहिल्यांदा ऐकतोय, पण ज्यावेळी तुम्ही हे प्रॉपर प्रोसेस थ्रू आमचे कोर्सेस आहेत ज्याची तुम्हाला स्क्रीनवर माहिती मिळते, ह्या प्रोसेस थ्रू जाल तर तुम्हाला हे एकदमच सोपं वाटेल. म्हणजे तुम्ही कधी शिकून गेला मार्केट आणि तुम्ही कधी चांगले ट्रेडर बनला किंवा कधी नॉलेजेबल एक व्यक्ती बनला हे तुम्हालाच कळणार नाही. एवढ्या सोप्या रीतीने तुम्हाला त्या कोर्सेसच्या माध्यमातून पुढे घेऊन जातो. नक्कीच नक्कीच सर. सर तुम्ही फंडामेंटल आणि टेक्निकल ह्या दोन्ही अनालिसिस बाबत सांगितलं, पण या दोघांमध्ये पण फायदेशीर कोणतं आहे. येस, नक्कीच टेक्निकल अनालिसिस हे भरपूर जास्त फायदेशीर आहे. त्याचं थोडक्यात त्याची कारण सांगतो. तर कारणं अशी आहेत की पहिलं म्हणजे टेक्निकल अनालिसिस शिकायला आणि समजायला फार सोपं आहे. वन सेकंडली म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करा किंवा तुम्ही गुंतवणूक करा. आज लोक गुंतवणूक करताना टेक्निकल अनालिसिस वापरत नाही, पण मी गुंतवणुकीमध्ये पण टेक्निकल अनालिसिस वापरतो आणि भरपूर चांगला आम्ही त्यातनं फायदा हा उचलतो. आणि तुम्हाला टेक्निकली म्हणजे आज लक्षात घ्या मार्केट जे आहे डिमांड अँड सप्लायवर चालतं, हे टेक्निकली तुम्हाला नीट फाइंड आउट करता येतं ॲज कम्पेअर टू फंडामेंटल अनालिसिस. त्यानंतर टेक्निकल अनालिसिस जे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ना फटाफट तुम्ही अनालिसिस करू शकता. आज जिकडे मी एका शेअरला अनालाइज करायला म्हणजे जसं मी बोललो 150 कंपन्या मी 10 मिनिटात करतो, फंडामेंटलचं करायला गेलो तर एका कंपनी अनालिसिस करायला तुम्हाला 20-25-30 मिनिटं लागतील. राईट. सो हा फरक आहे. आणि जसं मी म्हटलं टाइम इज इक्वल टू मनी. कमीत कमी वेळेत आपण जास्ती पैसा कमवू शकतोय तर त्यामागे आपण पळायला पाहिजे. आणि दॅट्स वाय टेक्निकल अनालिसिस ऑल टाइम बेस्ट. नक्कीच सर. सर आणखी एक प्रश्न आहे की कॅश मार्केट ही एक कन्सेप्ट आहे, तर कॅश मार्केट म्हणजे काय, थोडक्यात काय सांगाल तुम्ही. येस, कॅश मार्केट म्हणजे जे लक्ष ऍक्च्युअल शेअर्सची खरेदी आणि विक्री. म्हणजे तुम्ही
ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळी शेअर्स खरेदी आणि विक्री करता म्हणजे तुम्ही ज्यावेळी पैसे गुंतवता त्यावेळी तुमचा पैसा जो ऍक्च्युअल तो शेअर्स मध्ये जातो त्याला बोललो आता कॅश मार्केट. आता लक्षात प्रश्न जरी आपण बोलताना कॅश मार्केट बोलतोय पण तुम्हाला त्यामध्ये कुठलेही कॅशमध्ये कुठलेही व्यवहार वगैरे करायचे नाही. सगळे तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचे आहेत. बिलकुल कॅशमध्ये हे अलाउड नाहीये. सगळं तुमचं ते पॅन कार्ड कनेक्टेड असतं त्यामुळे आणि सगळा व्हाईट मनी आहे म्हणजे तुमचा तो टॅक्सेबल इन्कम आहे राईट. सो तुम्हाला कॅशमध्ये बिलकुल ट्रेडिंग करू शकत नाही आणि त्यातनं चांगला फायदा कमवू शकता. पण सर आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी श्रीमंतीची गुरुकिल्ली तुमच्याकडून काय द्याल? येस, गुरुकिल्ली हीच असेल. आज वेळेअभावी लक्षात घ्या पूर्ण ज्ञान मी तुम्हाला ह्या शो मध्ये देऊ नाही शकत. जर तुम्हाला पूर्ण ज्ञान घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या कोर्सेसमध्ये तुम्ही भरपूर चांगला फायदा घेऊ शकता आणि जेवढा आपण वेळ घालू तेवढं आपलं म्हणतं ना आयुष्यात नुकसान होईल. तुम्ही लोक त्याचा फायदा घेऊन आयुष्यात चांगले माझ्यासारखे आणि आमच्या प्रेक्षकांसारखे चांगले ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनू शकता. नक्कीच सर, आज तुम्ही श्रीमंतीची गुरुकिल्ली या शो मध्ये आलात आणि प्रेक्षकांसाठी एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत होते शशांक रावले सर. सरांनी आपल्याला शेअर मार्केट विषयी विशेष चर्चासत्र या विषयामध्ये चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तसं सरांनी काही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सवलती दरामध्ये त्यांचा शेअर मार्केटचा एक कोर्स दिलेला आहे. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मिस कॉल देऊन या संधीचं सोनं करा. तर श्रीमंतीची गुरुकिल्लीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.